अत्यंत आनंददायी आहे। त्याचप्रमाणे आखाडा परिषदेचे असलेले ब्रह्मलीन स्वामी सागरानंदजी महाराज जे त्र्यंबकेश्वरी होते, त्यांना संपूर्ण भारत ओळखायचा, त्यांनी देखील आमच्या उपक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थिती लावून आम्हाला 2-4 वेळेस कार्यक्रमाला त्यांची उपलब्धता मिळाली आणि त्यांनी देखील महाराजांचा जन्म मुल्लेर येथे वारकरी कीर्तन श्रीमद भागवत, श्री देवी भागवत, श्री शिव महापुराण, रामायण तथा करोत्तम महाराजांचा परिचय आहे। श्री संत निवृत्तीनाथ वारकरी शिक्षण संस्थेची त्यांनी निर्मिती केली आणि त्यातून अनेक विद्यार्थी घडवले। अनेक भागवतकार, अनेक कीर्तनकार महाराजांनी घडवले आणि प्रवचनकारही घडवले। श्रीराम मंदिर नाशिक आणि श्री बिल्वेश्वर महादेव मंदिर मुल्लेर यांची निर्मिती महाराजांनी केली। हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघ संस्थेची स्थापना त्यांनी केली आणि या संस्थेची अधिवेशने घेऊन धर्मकार्यामध्ये गरजेचे असे ठराव पास करून शासनाकडे त्याचा पाठपुरावा आणि धर्मजागृती केली। महाराजांच्या तीर्थक्षेत्रातील कार्याबद्दल मी आपणास सांगते। श्रीमद भागवत कथा, श्रीमद देवी भागवत कथा, श्री शिव महापुराण कथा, श्री विष्णू महापुराण कथा या सर्व विषयांवरती त्यांचे विविध तीर्थक्षेत्री ज्ञानयज्ञ झालेले आहेत। महाराजांचा विशेष परिचय म्हणजे त्यांनी पायी नर्मदा परिक्रमा केलेली आहे। महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांची देखील त्यांनी पायी तीर्थयात्रा केलेली आहे। अधिक महिन्यामध्ये त्यांनी शुद्ध पंचमी ते शुद्ध द्वादशी या कालावधीमध्ये कीर्तन पारायण आणि नामसप्ताह साजरे केलेले आहेत। या वारकरी संप्रदायातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना आजपर्यंत अनेक संस्थांनी सन्मानित केलेला आहे। त्यातील काही संस्थांचा मी उल्लेख करते। शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संस्थेचा ऋषितुल्य पुरस्कार, अखिल विश्व वारकरी परिषदेचा कीर्तन महर्षी पुरस्कार, आनंद आखाडा श्री महंत पदावरती त्यांना सन्मानाने नियुक्त करण्यात आलेले आहे। वारकरी साहित्य पुणे संस्थेतर्फे मराठी साहित्य परिषदेमध्ये त्यांना ग्रंथ अभ्यासक पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि तापी परिसरामध्ये विशेष कार्याबद्दल त्यांना ऋषितुल्य पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघाचे कार्य पूर्ण जगात करून धर्मजागृती आणि हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार, हिंदू सैनिकांची निर्मिती करण्याचा त्यांचा मानस आहे आणि या मानसाला आपल्या या संस्थेच्या वतीने जो पुरस्कार देण्यात येतो आहे, वारकरी सेवा जीवन गौरव पुरस्कार, मला वाटतं हे त्यांच्या कार्याला एक वंदन आहे। मी स्वामी अमृताश्रम महाराजांना विनंती करते की त्यांनी स्वामी शंकरानंद सरस्वती आणि स्वामी अमृताश्रम महाराज या दोघांनाही विनंती करते की त्यांनी हरिभक्तपरायण श्री महंत पंडित गुरुजी यांचा सन्मान करावा। मी त्यांना विनंती करते पुढे आपण व्यासपीठावर करून कुंडली कवरदे हरिचरण श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु उद्धव महाराज की जय। समोर समोर थँक्यू। समोर यानंतर मी इथे येण्याची विनंती करते ज्योतिषाचार्य प्रकाश बुधरे यांना तथा श्री प्रभू यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती कृपया यावं। त्यांना आपण जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ज्योतिषाचे वर्ग घेतलेले आहेत। या क्षेत्रातील श्री प्रभू यांच्या कार्याचा गौरव आजपर्यंत अनेक संस्थांनी केलेला आहे। त्यातील काही उल्लेखनीय संस्थांनी सांगते। महर्षी भृगु ज्योतिष पुरस्कार, सप्तर्षी अवॉर्ड दैवज्ञ आणि दैवज्ञ शिरोमणी अवॉर्ड ट्रीद्वारे वर्गदातील संस्थेचा इंदोरच्या
आज गुरुजींचा आपल्या महर्षी गौतम वेद विद्या प्रतिष्ठानतर्फे यथोचित सन्मान होत आहे. मी गुरुजींना वंदन करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी या पुरस्काराचा स्वीकार करावा. स्वामींना विनंती. धन्यवाद. गुरुजी बसा. सर्वांनी महाराज की जय. अरे मोबाईल काका 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 मागा ये छत्रपती संभाजी महाराज की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय. आज हा आनंदाचा क्षण आहे. माझ्या बरोबर समोरच्या बाजूला जवळजवळ 15 ते 20 कीर्तनकार आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये प्रवीण असणारे बापू आहेत. त्याचबरोबर रंगावधूत परिवाराचे जयंत बापू आहेत. कीर्तनकारांमध्ये अण्णासाहेब महाराज आहेत, थोरात महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, योगानंद माऊली पवार आहेत, पुंडलिकरावजी थेटे आहेत, महंत संपतरावजी भोगळे आहेत. त्यानंतर आमच्या शैलाताई घाडगे जुन्या येणे झालेल्या पिंपळणाऱ्याच्या त्या पण इथं उपस्थित आहे. राजाराम गाळोशीचे राजाराम बेंडकोळी पण इथं उपस्थित आहे. हा सगळा परिवार आहे. पण या परिवाराच्या निमित्ताने प्रथमतः आमच्या 5 जणांच्या व्यक्तीने एकच गोष्ट सांगतो. आजपासून तुम्ही आमचा सत्कार नाही केला तर तुम्ही आम्हाला घरी बोलवून तुमच्या घरचं बनवलं आहे. रवींद्रजी आयुष्यभर तुमच्या या संस्थेला विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम आमच्या 5 जणांचं आहे. 5 घेतले सत्कार झाला म्हणजे संपला नाही. तर आम्ही आयुष्यभर राहू आणि तुमच्या बरोबर आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या वेदांना प्रतिपादन असणाराच विषय आम्ही बोलू. वारकरी कीर्तनामध्ये सुद्धा वेदांचं प्रमाण मानून वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते वेद मार्गे मुनी गेले त्यांच्या मार्गी चालितो. ही आमची वारकरी संप्रदायाची भूमिका आहे. आणि त्याच मार्गाने वेदांच्या मार्गाने चालणार आहोत. द्वैताचं खंडन करून अद्वैताचं पुरस्कृत करून अद्वैत पेरण्याचं काम आम्हाला करायचं आहे. फक्त दुर्दैवानं जर धर्मावरती कोणाचं परचक्र जर राज्य करत असेल तर आम्हाला शास्त्राबरोबर हातात शस्त्र सुद्धा घ्यावं लागतं. या ठिकाणी मी निश्चित सांगेन की आजचा सत्कार जो आमचा आहे ना तो आमचा नाहीये. तर तो सत्कार खरं सांगू इथं बरेचसे वारकरी आहेत. त्या वारकऱ्यांच्या देखत सांगतो या ठिकाणचा आमचा सत्कार हा आमचा नाही तर जगन्नाथांना पवार वेदांत वाचस्पती त्यांनी इथं नाशिकमध्ये आमच्या वारकऱ्यांची भूमिका रचवली. बापूबाबा देवरगावकर, त्यानंतर कृष्णा माऊली जायखेडकर आणि रघुराज महाराज मुल्लेरकर या 4 जणांचा हा खरा सत्कार आहे असं मी या ठिकाणी सांगतो. आणि काय सांगावं या 5 जणांमध्ये प्रभू प्रकाशजी भुदर आहेत. त्यानंतर आमचे समीरजी सेटे आहेत. त्याचप्रमाणे शुभदाताई पुराणिक, श्रीमती लुना हुन्नरीकर या 5 जणांच्या वतीनं मी एकच गोष्ट सांगेन की आजपासनं नुसतंच माफी मागतो बरं का, संस्कृतचे विद्यापीठाचे प्रमुख आहे, नुसतं संस्कृत पाहू नका तर समाज सुसंस्कृत कसा घडेल याचा प्रत्येकाने विचार करणं ही काळाची गरज आहे. जर समाज सुसंस्कृत झाला नाही तो संस्कृत पाप करेल
पण पाठ करत असताना सुसंस्कृतपणा जर नसेल त्याच्यामध्ये आजच्या मितीला धर्मात महाराज माफी मागतो, मी तुमचा परिस्पर्श झालेला आहे, आम्हाला दुंडा महाराजांचा परिस्पर्श झालेला आहे, मोठे बावली मोठे बुवांचा परिस्पर्श आहे, आम्हाला परिसराचा स्पर्श झालेला आहे. पण निश्चित सांगतो की या ठिकाणी तो परिस्पर्श जरी झाला असेल तरी आजच्या मितीला सर्व इथं महात्मे आहे, इथं कीर्तनकार आहे. माझ्या हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघाचे महाराष्ट्र जिल्ह्याचे नगर जिल्ह्याचे अध्यक्ष, त्यानंतर इथं उपाध्यक्ष नंदुरबारून इथं आलेले, त्या सर्वांना एकच गोष्ट सांगतोय, सध्याच्या माझे ट्रस्टी आहे, सध्याच्या मितीला धर्माला सर्वसामान्य माणसांपासून धोका नाही आहे, धोका फक्त आणि फक्त आध्यात्मिक कार्य करणाऱ्या माणसांपासून पुढे धोका होणार आहे. त्यांनी जर आचरण श्रेष्ठ नाही जर ठेवलं, त्यांनी जर समाजाला जवळ जर नाही केलं तर कदाचित तो आपल्याला धोका ठरेल. मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की गाईला वासरू गेला तर तो ढोशे मारतो, तेव्हा ती पाना सोडते. धर्माचं काम करणाऱ्यांचा पाना जर सोडायचा असेल तर वासराप्रमाणे मी ढोसे मारले असं समजतो. आणि आजच्या नीतीला जेही मला रवींद्रजी पैठणे गुरुजींनी जे काही मानधन दिलं, मानधन सांगितलं, ते संपूर्ण मानधन परत मी या विद्यार्थ्यांना सुपूर्द केलेलं आहे आणि ते मानधन मी स्वतः स्वीकारलेलं आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करून सर्वांना सांगतो, बाबा रे, एकच काम करा, धर्माचा सांभाळ करू नका, धर्म तुम्हाला सांभाळतोय, फक्त धर्माचं आचरण स्वीकारा. ते आचरण जर स्वीकारलं, ती आचारसंहिता जर प्रत्येकाने अंमलात आणली तरच धर्म कार्य होईल, अन्यथा होणार नाही. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. मी लहान होतो, टार्गट होतो, थोरात महाराज मला ओळखतात, मी टार्गट होतो, परंतु दुंडा महाराजांचा परिस्पर्श मला सद्गुरू लाभले आणि माझा परिस्पर्श होऊन माझं आयुष्याचं कल्याण झालं. मी पुनश्च माझ्या जीवनातले शेवटचे आयुष्याचे क्षण फक्त धर्मासाठी खर्च करणार आहे, धार्मिक कार्यासाठी खर्च करणार आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. फक्त तुम्ही एकच काम करा, आजच्या मितीला मी तुम्हाला पुनश्च साष्टांग दंडवत घालतो, तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्यावा. माझे 2 शब्द इथं पूर्ण विराम. महाराज धन्यवाद. आपल्या शब्दात जर सांगायचं ठरलं तर आपल्या सर्वांप्रती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी.